तुमच्या लाईफ मध्ये पण तुम्हाला कधी केटी लागली आहे का? Yes. आणि लागली असेल तर ती ओव्हरकम करण्यासाठी तुमचा माइंडसेट कसा होता? म्हणजे 10,000 ते 7 फिगरची स्टोरी सांगायचं, पण ह्याच्यासाठी मागे ती टीम तेवढी भक्कम होती. तो आला डायरेक्ट माझा पाया पडला. हो. ज्याच्या टर्नओव्हर 2,000 करोड आहे. प्रपोज केलं म्हणून बोलूया, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आता माझी अरेंज झाली आहे. म्हणजे माझी अरेंज झाली म्हणजे तुम्ही माझा आता तलाकच करून टाकणार आहे. आय लव्ह माय वाईफ. आणि मी आज हो आणि एक मुद्दाहून बोलला. आणि त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला की ये वर्क कैसे करता है, सोलर एनर्जी से पानी कैसे आता है. आणि त्याने उत्तर काय दिलं माहितीये का? तो बोलला टप 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 टप. आम्हाला कळलं की हा बोलतोय काय. बोला टप टप टप. वो तो सर नल खोलो ना, टप 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 पाणी आहे का. तो आमचे जे एक्सटर्नल गाईड होते ते म्हणले, बाळा माझे 2 पाईपा झालेत, मला हसू नको आता जास्त. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. तर आजचा पॉडकास्ट स्टुडंटसाठी एकदम खास असणार आहे. कारण का प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमध्ये एक टीचर असं असतात जे त्यांची लाईफ आणि माइंड पूर्ण बदलून टाकतं. तर आज आपण भेटणार आहोत अशाच एका टीचरला जे स्वतः एक भरपूर फेमस टीचर आहेत, ज्यांनी सुरुवात भांडूप पासून ते आता पूर्ण महाराष्ट्र ते इंडिया आणि इंडियाच्या बाहेरपर्यंत फेमसच चालले. तर जाणून घेऊया तौशिफ ट्युटोरियल्स यांचे सर्वेसर्वा. नमस्कार सर. थोडक्यात तुमचं डिस्क्रिप्शन मी तर सांगितलंय, तुम्ही पण आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. आपलं स्वतःचं एक कोचिंग प्लॅटफॉर्म आहे तौशिफ ट्युटोरियल्स नावाचं, जे की युट्यूबवर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी खूप फेमस आहे. बरोबर. युट्यूबवर आपल्याला विद्यार्थ्यांचा इतका प्रचंड प्रतिसाद भेटला आहे की 1.5 लाखाहून जास्त विद्यार्थी आपल्याला युट्यूबवर फॉलो करतात. आणि आपण स्वतः आपलं एक ॲप सुद्धा रन करतो गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर, ज्याच्यावर 70,000हून जास्त विद्यार्थी ऑनलाईन घरी बसल्या बसल्या रिमोटली अभ्यास करू शकतात. आणि आपली स्वतःची एक 30हून जास्त मोठी टीम आहे टीचिंगची, आणि 20 नॉन टीचिंग स्टाफ आहेत. तर अशी आपली छोटीशी एक इंजिनिअरिंगची एक संस्था आहे, जी विद्यार्थ्यांना स्वस्तात एकदम कमी दरामध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. गेली 15 वर्ष झाली आहे त्याला. खूप छान सर, खूप छान. आता लास्टला एक तुम्ही एक उल्लेख केला की एक क्वालिटी आणि स्वस्तात एक शिक्षण देण्याचा तुम्ही प्रयत्न करता. कारण का इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे, पण किती महाग आहे. व्हॅल्यू तर भरपूर आहे त्या गोष्टीची, पण खूप महाग आहे. तर तुम्ही हे सुरुवात केली जशी शिक्षण देण्यासाठी, म्हणजे एक क्वालिटी शिक्षण देण्यासाठी, हे तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून आली? म्हणजे तौशिफ ट्युटोरियल सुरुवात करायची, तर तौशिफ ट्युटोरियल तर सर्वांना माहिती आता, पण त्याचा बॅकग्राऊंड काय आहे आपल्याला जाणायचं आहे. तौशिफ ट्युटोरियलचं असं बॅकग्राऊंड काही नाहीये. विद्यार्थ्यांना मोस्टली असं वाटतं की एक फुल रेडी प्लॅटफॉर्म असावा, त्याच्यावर मी जाऊन उभं राहावं आणि कंपनीला पुढे घेऊन जावं. ओके. तौशिफ ट्युटोरियल असं कधी नव्हतंच. फक्त तौशिफ नावाचा एक विद्यार्थी होता जो इंजिनिअरिंग पासआउट झाला. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याने विचार केला की कंपनीमध्ये जॉब करायचा. बरोबर. कंपनीचा जॉब त्याला पटला नाही, कारण का फिजिकल वर्क मला अजिबात आवडत नव्हतं. मग 7,500 रुपयाचा तो जो जॉब होता तो सोडला. आता म्हटलं करायचं काय, तर मग विचार केला की आता घरी बसलो तर घरातले शिव्या घालतील की आता एवढे इंजिनिअरिंगला तुला 4-5 लाख रुपये घातलेत आणि तू आता जॉब पण सोडला. मग घरच्यांना सांगितलं की मला ना एमटेक करायचंय. ओके. तर ऍटलिस्ट एमटेकच्या नावाने 2 वर्ष तरी मला अजून मजा मस्ती करता येईल. तर हा एकदम प्युअर मोटो होता त्याच्या मागचा. तर मग घरचे म्हणले की अरे एमटेक करता करता मग कॉलेजला शिकवायला जा. कॉलेजला शिकवायला गेलो. 3 कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिले. 3 कॉलेजमध्ये फेल झालो. कुठल्याच इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालोच नाही. आता 4थ्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये मी सिलेक्ट झालो त्या कॉलेजमध्ये जवळजवळ 50 ते आसपास क्लायंट इंटरव्ह्यूजला आले असतील टीचर्स बनण्यासाठी. प्रत्येकाने नाही सांगितलं, म्हणले की नाही मला एवढ्या कमी पगारामध्ये नोकरी नाही करायची. आणि मी होतो 50वा. ओके. सो मी बोललो की म्हणजे माझं फिक्स होतं, तुम्ही मला 8,000 द्या ना ते 10,000 द्या, मी हाच बोलणार आहे.
पण शेवटी जेव्हा मी इंटरव्ह्यूला आतमध्ये गेलो हा, तेव्हा ते म्हणले की अभी आप लास्ट कॅन्डिडेट हो. हा, तर आम्ही प्रत्येकाला 10,000 सांगितलंय, हा. आम्ही तुम्हाला 11,000 देतो, तुम्ही थांबा. मी मनातल्या मनात म्हटलं सर तुम्ही 9 जरी म्हटलं असताना तरी मी थांबलो असतो. म्हटलं मला काही करून काम करायचं होतं. बरोबर. मग कॉलेजमध्ये गेलो आणि सुरू झालं. मला चांगलं आठवतं 24 जुलै तारीख होती, 24 जुलै 2013च्या आसपास. हो. आणि पहिलं दुसरं लेक्चर घेतलं हम्म. कॉलेजमध्ये आणि लेक्चर घेतल्यानंतर विद्यार्थी म्हटले वाह क्या पढाते हो सर. मी बोला वाह. म्हणजे मलाच माहित नाही की मी काय शिकवतोय. शिकवतोय. हा, पण एवढं होतं की मी अभ्यास करून जायचो. हा, म्हणजे टीचरला एक डिलिव्हरी चांगली देता आली पाहिजे. बरोबर. तर मग विद्यार्थी म्हटले की वाह सर काय शिकवत आहे. हा, आणि मग असं म्हणता म्हणता मी म्हटलं काहीतरी आवडते विद्यार्थ्यांना. हा, मग त्या कॉलेजमध्ये जे टीचर्स स्वतःचे बाहेर इन्स्टिट्यूट क्लासेस चालवायचे, बरोबर. मग त्यांनी मला अप्रोच करायला सुरुवात केली ओ. की सर तुम्ही लय भारी शिकवताय, तुम्ही आमच्याकडे शिकवायला या. मी म्हटलं काहीतरी गडबडतंय, हे काहीतरी वेगळं होतं, हे मला करायचं नव्हतं. मला फक्त 2 वर्ष मजा मस्ती करायची होती कारण का माझे एमटेक चालू होतं बाजूला. हा, म्हटलं हे काहीतरी वेगळं होतंय. ओके. तर मग मला एक तिकडचे लॅब असिस्टंट होते आमचे किरण सर म्हणून. तर ओके. ते मला म्हणले की सर तुम्ही ह्याला लाईटली घेऊ नका, हा, हा देवाचाच एक तुम्हाला काहीतरी एक सांगणं आहे बरोबर. की तुम्हाला ह्याच फील्डमध्ये कदाचित यायचं असेल. हम्म. तर मी म्हटलं ठीक आहे. सो मी त्यांना कुणालाही नाही म्हटलं, नाही मी कुणाकडे शिकवणार नाही. हा, म्हटलं चला शिकवायचं तर स्वतःचाच क्लास काढू. ओके. मग फुल हवा गेली हा, त्या कॉलेजमध्ये, फुल हवा गेली. आणि म्हटलं आता आपण नेक्स्ट सेमिस्टर पासून क्लासेस चालू करणार. चालू करतो. आणि सगळे विद्यार्थी थांबले की हा. बाबा सरांच्याच क्लासला जायचं कारण का थोडेसे जॉली टीचर्स, हम्म. मस्त अटेंडन्स, सबमिशनला अजिबात कसलं काही रोकटोक नाही, तुम्हाला बरोबर. पाहिजे तसं सबमिशन, पाहिजे तसं अटेंडन्स. मग 6 महिन्यानंतर क्लासेसला मुलं आली आणि मी म्हटलं की सॉरी मी काय क्लासेस आत्ता घेत नाही कारण का माझं मास्टरचं पहिलं इयर संपू द्या, ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट इयरला प्रोजेक्ट असतो मास्टरला, हा. मग त्यावेळी आपण विचार करू क्लासेसचा. मग विद्यार्थी म्हणले अरे सर ये क्या बात है, आपके भरोसे हम लोग रुके. हा, मग ते परत किरण सर आले, हा. बोले सर अपमान करताय तुम्ही, अपमान. हे चुकीचं आहे. म्हटलं सर अहो माझं मास्टर तर संपू द्या. हा, तर मग 1 वर्ष झालं. मग पुढच्या वर्षी मी ऍक्च्युली क्लासेस चालू केले. बरोबर. मला अजूनही आठवतंय क्लासेस सुरू केले. 2 विद्यार्थी होत्या, 2 विद्यार्थिनी होत्या. एकीचं नाव होतं पूजा आवटे आणि हा. एकीचं होतं साक्षी सानप. हो. 2 विद्यार्थिनी माझ्याकडे पहिल्यांदा आल्या. मी म्हटलं मस्त लक्ष्मी आल्यात माझ्या दारात, वा. आल्यात. आणि माझा तो क्लास जुलैचाच अगेन महिना 1 वर्षानंतर अगेन रिपीट. हा, आणि ते वरतून ना क्लासरूम असा गळत होता, टप टप पाणी पडत होतं. हा, तर मी म्हटलं बेटा आपली सुरुवातच आहे. तर ते म्हणले की काही प्रॉब्लेम नाही हो सर, आम्हाला तुमचं टीचिंग आवडतं. वा. तर त्या 2 विद्यार्थिनीचे हा, त्याच सेमिस्टर संपता संपताना 30 झाले. ओ. 30चे नेक्स्ट सेमिस्टरला 90 झाले. म्हणजे असं झालं की नेक्स्ट सेमिस्टरला त्या कॉलेजचे ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी, म्हणजे माझ्या ब्रँचचे सोडून सगळ्याच सगळ्या ब्रांचेस, ब्रांचेस. सगळ्या ब्रांचेसचे विद्यार्थी हळूहळू माझ्याकडे यायला लागले. ओ. मग मी म्हटलं की आता काहीतरी बिघडतंय, हा. आता काहीतरी वेगळंच होतंय. म्हणजे आता अशी गोष्ट झाली की आता 10-11 हजार पगार मी बघतच नव्हतो. हा. आता क्लासेसचेच पैसे मला इतके येत होते बरोबर. की मग गोष्टी ह्या मला गरजच नाही Matter पडल्या, नव्हतं, अजिबात बरोबर. मॅटर नाही पडल्या. मग असं करत करत 5 वर्ष त्या कॉलेजला हा, आपण दिली. 5 वर्ष क्लासेस घेत 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 चांगलं आपण प्रायव्हेट ट्युशन्स, ऑफलाईन सगळं बघितलं. हा, आणि मग त्याच्यानंतर असं झालं की कॉलेजवाले म्हणले की सर टाटा बाय बाय, तुम्ही सगळ्यांचं मार्केट खाताय, तुम्ही आता कॉलेज बंद करा, म्हणजे तुम्ही येऊ नका, तुमचं म्हणजे कॉलेज बंद हा, करा. म्हणजे असं समजा की मला कॉलेजमधून काढूनच टाकलं. ओ. सगळे एकदम छान, म्हणजे सगळे टीचर्स फ्रॉम हा. लाईक म्हणजे वॉचमॅन पासून प्रिन्सिपल पर्यंत सगळे अतिशय छान माझे एकदम मित्र आहेत. हा, पण त्यांनाही माहिती होतं की शेवटी सगळ्यांचा असर होतोय. हा, एन्व्हायरमेंट खराब हा, होईल. मग त्याच्यानंतर असं झालं की विद्यालंकार एक खूप मोठं वेल नोन ब्रँड आहे. हे मला लास्ट इयरला कळालेलं की पुढच्या वर्षी आपण काही इथे टिकत नाहीये. मग मी लास्ट इयरलाच विद्यालंकारला अप्रोच करायला सुरुवात केली. हा, मग विद्यालंकार सारख्या मोठ्या क्लासेसमध्ये जाणं, तर त्या विद्यालंकार सारख्या मोठ्या क्लासेसमध्ये मला अजूनही आठवतंय हम्म, मी इंटरव्ह्यूला गेलो. हम्म, मला माहित नाही की एमपीएससी आणि युपीएससीचा इंटरव्ह्यू कसा होतो, मला नाही माहिती, पण ओके. कदाचित विद्यालंकार सारखाच होत असावा.
म्हणजे बापरे. त्यांच्यासमोर असे 6 लोकांचा पॅनल बसलाय, हा. त्यातले 2-3 तर मला फॉरेनर दिसत होते. बापरे. आणि मी तिकडे गेलो शिकवायला, हा. आणि मी तिकडे SOM म्हणून आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, एक सब्जेक्ट आहे. हा. आता मी म्हटलं फॉरेनर बसले तर कदाचित थोडं इंग्लिशमध्ये शिकवावं. हा. आता मी प्रॉपर मराठी बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे, माझं 10वी मराठीमध्ये झालंय, हा. त्यामुळे एवढी काही इंग्लिशवर 2014-15 साली एवढी काही कमांड, 17 मध्ये एवढी कमांड नव्हती. तर मग शिकवायला चालू केलं इंग्लिशमध्ये. पहिली 10 मिनिटं मी शिकवतोय आणि मलाच कळत नाही की मी काय शिकवतोय, हा. म्हणजे मलाच माझे इंग्लिश जमत नव्हतं. हा. नंतर मी विचार केला की म्हणजे मला विद्यार्थ्यांना हे सांगायचे की बघा, संधी आहे ना, संधी एकदाच येते. मग मी विचार केला की जर आता मी थांबलो, जर आता मी परत पुढची 20 मिनिटं इंग्लिशमध्ये शिकवलं तर हे मला लात मारून पाठवतील क्लासमधून. तर मी परत तिकडे थांबलो 10 मिनिटांनंतर आणि हिंदीला स्विच झालो. हा. आणि हिंदीमध्ये शिकवायला सुरुवात केली. हा. आणि त्याही 6 लोकांना प्रश्न विचारतोय, बताओ इसका आन्सर क्या, बताओ इसका आन्सर क्या. एक 40 मिनिटं शिकवल्यानंतर हा. त्यांचे जे हेड होते तिकडचे, त्यांनी मला फक्त एकच उत्तर दिलं, सर इतने साल आप कहा थे. ओ. मी म्हटलं हे काय झालं परत, परत म्हणजे ह्यांनाही आवडतंय. म्हटलं काहीतरी वेगळं चालू आहे आता. आप इतने साल कहा थे. मग त्यांनी मला त्यांच्या सगळ्या ब्रांचेस मध्ये वगैरे पाठवलं, हा. प्रॉपर सगळं व्यवस्थित. आणि म्हणजे असं झालं की पार्ट टाइमचा इन्कम हा फुल टाइम पेक्षा जास्त यायला लागला. होता. जवळजवळ 2017-18च्या आसपास 1 लाखाच्या आसपास कमवायला सुरुवात केलेली, ते पण फक्त पार्ट टाइम मध्ये. आता असं वाटलं की आपली लाईफ झाली सेटल. तर लाईफ ही कधीच बाळांनो कधीच सेटल होत नाही. लाईफ तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की आज तुमची लाईफ सेटल झाली, नेक्स्ट मोमेंटला तुम्हाला एक सरप्राईज येतं. ओके. तर 2019 पर्यंत 3 वर्ष मला वाटतंय मी व्यवस्थित काढली. विद्यालंकार क्लासेसमध्ये सुद्धा शिकवलं, कॉलेजमध्ये सुद्धा शिकवलं. आणि त्याच्यानंतर आला लॉकडाऊन. आता लॉकडाऊन आला तर सगळे क्लासेस बंद, सगळे कॉलेजेस बंद. आणि मग तर आता असं झालं की नातेवाईक, दोस्त परिवार ज्यांनी बघितलंय आपलं 2013 ते 2020 पर्यंतचा जो कालखंड, की बाबा अब देखते ये क्या करता है, अब ऊट आया पहाड़ के नीचे. बरोबर. मग 2020 मला चांगलं आठवतंय, मला काहीच म्हणजे 22 मार्चला मी गावाला गेलो. 22 मार्च 2020 इफ आय एम नॉट रॉंग, लॉकडाऊनचा फेज होता, राईट, फर्स्ट फेज. आणि फुल ब्लँक, म्हणजे असं वाटलं की आता संपलं, आता काहीच नाही राहिलं. म्हणजे मुलं क्लास लावत नाहीयेत, एक्झाम होणार आहे की नाही होणार आहे ते कळत नाहीये. तर अचानक सडनली माझी वाईफ मला बोलली की तुम्ही एक काम करा ना, आता एक्झाम होणार आहे का नाही होणार आहे ह्याचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करा युट्यूबला. ओके, ठीक आहे. तर माझे विद्यार्थी पण जे होते त्यावेळी ते म्हटले सर बताओ ना एक्झाम होगा की नाही होगा, होगा की नाही होगा. तर युट्यूबला मी पहिला व्हिडिओ टाकला 1 एप्रिल 2020 ला. 1 एप्रिल 2020 लॉकडाऊन मध्येच 1 एप्रिल 2020 ला. ओके. आणि तुम्हाला खरं सांगतो ना बाळांनो, म्हणजे तुम्ही विचार करू नका की मी हे म्हणजे ठरलंय मी हेच करणार, मग मी तेच करणार, मग मी हेच करणार, असं कधीच होत नाही. माझ्या आयुष्यात जे प्रसंग घडत आलेत ना, हे मी कधी विचारही केला नव्हता. जर मला कुणी विचारलं आज 15 वर्षांनंतर की खरंच तुम्ही शिक्षक बनणार होता का, तर माझं उत्तर आजही नाहीच आहे. नाहीच. शिक्षक हा माझ्या स्वप्नातला, चांगल्या किंवा वाईट स्वप्नातला सुद्धा पार्ट नव्हता. कधीच म्हणजे मी विचारही केला नव्हता की मी शिक्षक बनेल. मग 1 एप्रिल 2020 ला मी व्हिडिओ टाकला. मला आजही आठवतोय, संध्याकाळी 7 ला काहीतरी आम्ही पब्लिश केला. कुणीतरी सांगितलं की 7 हा टायमिंगला लय भारी असतो व्हिडिओ पब्लिश करायचा. व्हिडिओ पब्लिश केला. रात्री 10 वाजता आम्ही चेक केले, 100 व्ह्यू आलेत. फुल आम्ही असं उड्या मारतोय, 100 व्ह्यू आले, 100 व्ह्यू आले, लोक बघतायत मला. रात्री 1 वाजता असं झोपेतून उठलो, अरे 300 व्ह्यू. बायकोला मी 4 वाजता असं उठवलंय, अगं 700 व्ह्यू झाले. कसम से ही आमची परिस्थिती आहे. 1 एप्रिलची रात्र आम्ही असे 700, 800, 900 व्ह्यू झालेत. मग काय, मग त्याच्यानंतर म्हटलं आता हेच व्हिडिओ बनवायचे. मग व्हिडिओ बनवत गेलो. विद्यार्थ्यांना ते इतकं आवडत गेलं. विद्यार्थी म्हटले यार सर आप जो बोल रहे हो ना वैसे ही होगा. ते का नाही होणार, कारण का त्याच्या मागे बॅकग्राऊंड होता. 2020 समजा तर 13 ते 20 एवढे वर्ष मी एज्युकेशन फील्ड मध्ये होतो, त्यामुळे पुढचा अंदाज लावणं माझ्यासाठी सोपं होतं की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. बरोबर. तर आता लाईफ किती चेंज होते बघा, एकदम चेंज.
50,000 फॉलोअर्स, सॉरी 50,000 सबस्क्रायबर पण झाले. आणि वेळ अशी आली की त्यावेळीचे जे एज्युकेशन मिनिस्टर होते, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर उदय सामंत सर, त्यांना भेटायचा योग आला आम्हाला. आणि त्यांना ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी तो लोक एकदम विद्यार्थी, अरे तो भाई मिनिस्टर को मिलके आ गए सर, तो बहुत बडे हो गए. बर, ते झालं, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर त्यावेळीचे जे करंट डेप्युटी सीएम होते आता स्वर्गीय आपले अजितदादा पवार, त्यांना सुद्धा भेटायचा योग आला आम्हाला. त्यांना सुद्धा आम्ही भेटलो. त्याच्यानंतर मग नातेवाईकांमध्ये, फॅमिलीमध्ये, अरे तो भाई उपमुख्यमंत्र्यांना भेटून आलाय, समोरासमोर बसून फोटो काढले. ते एक वेगळीच हवा, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये तर हवा चालूच आहे, तिथे घरामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे. घरातले म्हणते माझा भाऊ लय मोठा झाला, पप्पा म्हणतात अरे तू काय करतोय. कारण का आपण कधी एरियातल्या आमदाराला किंवा नगरसेवकाला सुद्धा भेटलो नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं काम हेच आहे ना बाळांनो, कुठलंही काम करा, कुठलंही काम करा, युट्यूब करा, बिझनेस करा, जॉब करा, मी म्हणतो चहाची टपरी टाका किंवा वडापावची गाडी टाका, पण ते काम इतकं क्वालिटी करा ना, त्याच्यामध्ये तुमचा कुणी हातच नाही पकडला पाहिजे, कुणीच नाही हात पकडला पाहिजे. मग ते इतकं छान झालं, इतकं छान झालं की 2022 पर्यंत लॉकडाऊन संपलं. लॉकडाऊन संपल्यानंतर मग आता परत आमच्या समोर एक दुविधा, आता करायचं. आता विद्यार्थी म्हटले की सर लॉकडाऊन तर संपलं, आता फील्डवरती, आता पुढे तुम्ही काय. तर मग मला एक सर म्हटले की सर त्या विद्यार्थ्यांची डिमांड आहे की त्यांना तुम्ही ऑनलाईन शिकवा. तर मग आपण ऍप जे आहे आपलं, जे प्ले स्टोअर आणि iOS ला जो ऍप आहे ना, तो 2023 ला आय गेस आपण काढला, मला आठवते. रमजान ईदला काहीतरी आपण तो लॉन्च केलेला, इफ आय एम नॉट रॉंग, मेचा महिना होता, 27 मेच्या आसपास. तर मग तो ऍप काढला. मग ऍपवर आपण विद्यार्थ्यांना मॅथ शिकवायला सुरुवात केली. तेच विद्यार्थी, कारण का विद्यार्थ्यांना माहिती होतं की सर शिकवतात सुद्धा क्वालिटी. मग ते मॅथ शिकवायला सुरू केली. मग विद्यार्थी म्हणते सर बाकी के सब्जेक्ट लाव. ओके, म्हणजे एक एक सब्जेक्ट आणत जावा. आज अशी कंडिशन आहे की आज आपल्याकडे, मला खूप अभिमानाने सांगावं लागतं की डिप्लोमाचे 5 ब्रांचेसचे, जसं मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IF, सगळ्या ब्रांचेसचे 6 सेमिस्टर, ऑल 6 सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट अवेलेबल आहेत आपल्या ऍपवर. हे आपण म्हणजे 23 पासून पुढे, आता ही 6 सेमिस्टर करंट चालू आहे, सगळे सब्जेक्ट रेकॉर्ड झालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी त्याला घेतात. आता तुम्ही जे म्हटलात मगाशी की सर कमी पैशात, बरोबर, म्हणजे आता मुंबईच्या लोकांना परवडतं, बरोबर, की बाबा 10,000 20,000 फीस देऊ शकतात, पण गावच्या विद्यार्थ्यांना, कारण का आता मी सुद्धा एक, म्हणजे माझे वडील जरी पोलीसमध्ये असले, आता रिटायर्ड झालेत, पण ते सुद्धा आता शेती करतात, म्हणजे आपण पण एक शेतकरी परिवारातूनच आलोय, बिलॉंग करतो. त्यामुळे मला माहिती आहे तिकडच्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. ते त्यांना 1,500 रुपये सुद्धा जास्त वाटतात. मग त्यामुळे आपण त्यांना मिनिमम टू मिनिमम अमाऊंट मध्ये कोर्सेस देण्याचा प्रयत्न करतो. आणि आज त्याचंच प्रेम आहे की जे काही चालू आहे ते खूप छान हे आहे, असं आहे. म्हणजे 10,000 पासून जी सुरुवात झाली तुमची कॉलेजमध्ये, जेव्हा फर्स्ट जॉब भेटला, एक्झॅक्टली, त्या आता किती मध्ये पण एक चांगली गोष्ट आहे सांगण्याची की ते थांबले नाहीत कुठे. त्यांनी पूर्ण जो एवढा फेज सांगितला त्याच्यामध्ये किती वेळा अडचणी येत गेल्या मध्ये. लॉकडाऊन आलं तेव्हा तर खूप मोठा टास्क होता की सर्व्हाइव्ह कसं करायचं, पण त्या गोष्टीला पूर्ण टर्न आउट करून, एक्झॅक्टली म्हणजे आता 2 वे झालेत इन्कमचे बघायला गेलं तर. कसं आहे ना, सिंपल सांगायचं हे ना की तुम्ही विचार करू नका तुम्हाला काय करायचंय. म्हणजे मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो की तुम्हाला आज असं वाटलं की माझ्या डोक्यात ही आयडिया आली आहे की मी हे करू का, लगेच करा, बरोबर. ते चांगले वाईट नंतर बघू. तुम्हाला आयडिया आली ना तर तुम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंट करा. जसं आज तुम्हाला आयडिया आली की आपण पॉडकास्ट चालू करूया, बरोबर, तर आज तुम्ही पॉडकास्ट लगेच चालू केलं. अशा आयडिया तुमच्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना आले असतील की मी सुद्धा पॉडकास्ट करू का, तर प्रत्येकाच्या डोक्यात त्या आयडियाच आहेत, त्यांनी ते रियालिटीमध्ये इम्प्लिमेंट केलेलं नाहीये. त्यामुळे त्याला सत्यामध्ये उतरवा, असं आहे, बरोबर. म्हणजे आपण जोपर्यंत करत नाहीये काही गोष्टी तोपर्यंत आपण त्याचं फळ मागूच शकत नाही, मागू शकत. खूप छान सर, तुम्ही तोशेप ट्युटोरियलचं तर सांगितलं. आता आपण तुमच्या बालपणात जाऊया. तुमची सुरुवात कशी होती, इंजिनिअरिंगची सुरुवात कशी होती, इंजिनिअरिंग ही फील्ड घ्यायचं हेच कसं पहिलं तुम्ही स्टार्ट केलं,
किंवा त्याच्या आधी तुमचा जो फर्स्ट 10 इयर्स आपले असतात, 10th पर्यंत तुम्ही शिकला असाल, ते कसे झाले तुमचे? म्हणजे मी विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी सांगतो, म्हणजे असं मजाकमध्ये सांगतो, ते हसतात, पण ती मी खरं सांगत असतो. ओके. की जर तुम्हाला कधी आयुष्यामध्ये असं वाटलं की मी काहीच करू शकत नाही, तर फक्त एवढं लक्षात ठेवा की जर तोशिब सर नका लावू, जर तोशिब हा शिक्षक बनू शकतो तर तुम्ही प्रधानमंत्री बनू शकता. म्हणजे माझं बालपण पोलीस क्वार्टर्स मध्ये गेलं. पोलीस क्वार्टर्स मध्ये बालपण गेलं. 10वीला जेमतेम 60% मार्क्स, 12वीला सुद्धा जेमतेम 60% मार्क्स. म्हणजे अशी गोष्ट होती की 10वीला मी 10वीची प्रिलियम जी असते ना, 10ची प्रिलियम, बरोबर, मी त्याच्यातून सस्पेंड होतो. म्हणजे मी इतका मस्तीखोर, इतका म्हणजे माझ्या कमेंटमध्ये तुम्ही बघा, विद्यार्थी लिहितात की सरांची टीचिंग स्टाईल बघून आम्हाला असं वाटतं की सर नक्की बॅक बेंचर असतील. मी स्टार्टिंगलाच बोलणार होतो इतकं म्हणजे फुल बॅक बेंचर, म्हणजे नुसतं मस्ती. आता एक पोलीस क्वार्टर मध्ये राहणारा विद्यार्थी, आता आताची जनरेशन वेगळी आहे, पण आमच्या वेळी पोलीस क्वार्टर मध्ये राहणारा विद्यार्थी म्हणजे तो पोलीसच बनणार. त्याला काही करून 10वी पास करायची, 12वी आर्ट्स किंवा कॉमर्स मधून घ्यायचं, त्याच्यानंतर पोलीस भरतीची तयारी करायची. बरोबर. तर त्यावेळी 10वी नंतर मग ते सायन्स बॅकग्राऊंड घेणं, ते पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण ते कसं, आई वडिलांचं प्रेशर की नाही तुला शिकलंच पाहिजे, कारण का आता जेव्हा तू ह्याच्यातून बाहेर पडशील तुला खरी दुनिया कळेल. तर ते आज मला कळतंय की बाबा खरंच ते आई वडील आपल्याला काय एवढं प्रेशराईज करत होते, का आपल्याला त्यावेळी एवढं मारत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता रिअलाइज होत आहेत. म्हणजे 12वी पर्यंत पण सेम कसंही करून आपण आपला अभ्यास कम्प्लीट केला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग जे आहे ते माझं इंजिनिअरिंग झालं साताऱ्याला, कर्मवीर भाऊराव. येस, म्हणजे मी मुंबईला 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि डिग्री माझी झाली साताऱ्याला, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, जे रयत शिक्षण संस्थेचं अप्रतिम कॉलेज आहे. ओके. तिकडून माझं इंजिनिअरिंग झालेली आहे आणि ते पण जेमतेम पास, म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये आहे पास, पण असं शिक्षणाची अशी इच्छा नव्हती. म्हणजे लाईक शिकतोय म्हणजे असं काहीतरी मी मोठं आयुष्यात करीन, किंवा मी स्वतःचं युट्यूब चॅनल काढीन, किंवा मी ऍप मध्ये येईल. मला विद्यार्थ्यांना तेच सांगायचंय की तुम्हाला केटी लागली किंवा तुम्हाला ड्रॉप लागला म्हणजे तुम्ही संपलात, असं काही नाहीये रे बाळांनो. ह्याच टॉपिक वरती थोडं सिरियसनेस. येस. की तुम्ही आता विषय छेडला, केटी लागली. आपण 3 इडियट्स पण पिक्चर बघितला होता. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये पण बॅकलॉग्स लागतात, त्याचा प्रेशर घेतात स्टुडंट्स, नंतर वेगवेगळ्या टोकावरती जातात. तर तेच एक होतं की तुमच्या लाईफ मध्ये पण तुम्हाला कधी केटी लागली आहे का, आणि लागली असेल तर ती ओव्हरकम करण्यासाठी तुमचा माइंडसेट कसा होता? ह्याच्यामध्ये मला आता जस्ट एक गोष्ट क्लिक झाली. मला आठवते फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला 2007-08 ला आमच्या जो कॉलेजमध्ये एक विद्यार्थी शिकत होता, तो 10वी आणि 12वीचा टॉपर होता स्कूलचा. म्हणजे त्याच्या हस्ते ना फ्लॅग होस्टिंग व्हायची टॉपरच्या हस्ते, आणि त्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जेव्हा तो आला ना, तेव्हा त्याला काहीतरी इयर ड्रॉप लागला त्याला, आणि त्याने लिटरली सुसाईड केलं. आणि ती गोष्ट आमच्या हॉस्टेलमध्ये जेव्हा कळाली ना, तेव्हा आम्ही एकदम लिटरली शॉक, लाईक वी आर लाईक शॉक. म्हणजे हे काय, म्हणजे एकदम आम्हाला कळतच नव्हतं की काय चालू आहे हे. पण आमचं कसं, आमचं पोलीस बॅकग्राऊंड आमचं, तर आमच्या घरच्यांना जेव्हा सांगायचे की आई वडिलांना सांगायचे नातेवाईक की त्याला ओरडू नका, ह्याला केटी लागल्यात. केटी तर आम्हाला लागल्यात. माझा तर सगळ्यात बेकार विषय म्हणजे ग्राफिक्स. इंजिनिअरिंग ग्राफिक्स मला कधीच कळाला नाही. म्हणजे टीचर सांगायचे असं, अशी बॉटल ठेवायचे, बोलायचे ये देखो, यहाँ से देखोगे तो आपको फ्रंट व्यू दिखेगा, ऊपर से देखोगे तो क्या दिखेगा. मला काहीच कळायचं नाही. क्या दिखेगा म्हणलं जाऊ द्या बॉम्बला. म्हणजे काहीच कळायचं नाही मला. इतकं बेकार ग्राफिक्स माझं. म्हणजे मी त्याच्यातच मेकॅनिकल इंजिनियर आहे आता, म्हणजे विचार करा. असं आहे, मेकॅनिकल इंजिनियर, ग्राफिक्स झिरो नॉलेज, आजही झिरो नॉलेज. जो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल त्याला हे समजेल. झिरो नॉलेज आहे मला आजच्या तारखेला. तर जेव्हा पॅरेंट्सला त्यांनी सांगितलं की त्याला केटी लागतंय, तर त्याला ओरडू नका, कारण का मुलं सुसाईड करतात. बरोबर. तर पॅरेंट्सनी पण एवढं सांगितलेलं की तू दुसऱ्याचा जीव घेऊन येईल, पण स्वतः कधी आत्महत्या नाही करणार, एवढा तो निगरगट्ट आहे. असं म्हणजे असा प्रकार होता हा. बरोबर. तर आत्ताचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना केटीसाठी तुम्ही आमच्या पॉडकास्ट थ्रू, म्हणजे सरांचं मी एक थोडंसं सांगतो. सर आहेत ना, म्हणजे एक बोलतो ना आपण की एक ठामपणे सांगतात की माझ्या क्लासमध्ये येतं ना मुलगा कोण,
किंवा माझे जे व्हिडिओज बघतो त्याला केटी तर कधी लागणार नाही म्हणून. नक्कीच. कारण का ते एवढा प्रोफेशनल शिकवतात. एक्झॅक्टली. तर त्याच्यातलंच काहीतरी एक ट्रिक हा. की तुम्ही म्हणजे काय स्टुडंटला सांगता तुमची, ती आमच्या चॅनलवरती एकदा सांगा. म्हणजे पास होण्यासाठी पास होण्यासाठी म्हणजे एकदम जे आता स्टुडंट असतील बघत हा त्यांना फक्त पास व्हायचंय काही करून. हे बघा, इंजिनिअरिंग मध्ये पास होणं ना ह्या जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. ओके. जगातलं सगळ्यात सोपं काम इंजिनिअरिंग मध्ये पास होणं आहे. आता मॅथ्स विषय सोडून द्या, मॅथ्स तर समजा पहिल्या सेमिस्टरला आणि सेकंड सेमिस्टरला आहे, पण बाकी समजा 40 मध्ये 2 विषय काढले तर 38 विषय तुम्ही फक्त आणि फक्त पेपर भरून यायचा आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, पेपर भरून यायचा म्हणजे काय, आता मानून चला की तुम्हाला 6 चॅप्टर आहेत, तर 6 मधले पहिले 2 चॅप्टर तुम्ही स्किप करा, कुठलेही 2, 4 चॅप्टरचा अभ्यास करा आणि त्या 4 चॅप्टरचे लास्टचे 2 इयरचे PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ओके, त्याला रेफर करा. तेच क्वेश्चन परत पडतात. थेअरीमध्ये क्वेश्चन काही जगावेगळे येणार आहेत का, बुक्सच्या बाहेरचे येणार आहेत का, नाही. पण आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मला आठवलं, माझी एक रील खूप व्हायरल झाली आहे, मी बघितली की नाही मला माहिती आहे, तो ABC मधला कोण तो तन्मय भट त्यांनी माझी एक रील शेअर केलेली. मला त्याला 13 का 14 मिलियन व्ह्यूज आलेले त्या रीलला. तर त्या रील मध्ये मी सांगितलेलं होतं की पेपर भरता आला पाहिजे, काळ्याचं गोरं करता आलं पाहिजे, बस पेपर भरून या. आणि तुम्ही ऐकलं असेल की इंजिनिअरिंगचे पेपर चेक करणारी लोक ना पट्टी घेऊन बसलेले असतात. किती लिहिलंय, एवढं लिहिलंय तर 4 मार्क्स, 2 4 ओळी लिहिल्यात 1च मार्क. म्हणजे तुम्हाला एका लाईनिंगचे 4 लाईनिंग करता आले पाहिजेत. हे तुम्हाला तेवढं स्किल वापरता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं नाही सांगत गाणं लिहा, काही काही लोक गाणं लिहून येतात, बिगे होट तेरे, लिटरली येतात. एका मुलाने तर हँडपंपची डायग्राम सांगितलेली, तर हापसी काढून आलेला, पाण्याचा हँडपंप असतो ना तो काढून आलेला. मी म्हटलं काय झालं, म्हणजे काय नक्की काढायचं होतं काय माहिती, म्हणजे डेंजरच काय काय मुलं असं आहे. बापरे, खूप छान सर. तर सर तुम्ही जेव्हा शिकवायला स्टार्ट केलं त्यानंतर तुमचा आता भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये काही फनी मोमेंट्स होते का, म्हणजे जे स्टुडंट्स कडून झालेत आणि तुम्हाला असं वाटलं की काय आहे? हा फनी माझ्या लाईफ मध्ये एकच फनी मोमेंट इतका भारी झालाय ना की तो मी विद्यार्थ्यांना इतका वेळा सांगितलाय आणि मी इतका जोरात हसलोय. म्हणजे मी नवजीवन कॉलेजमध्ये होतो आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट असतो, फायनल इयर प्रोजेक्ट, आणि त्यासाठी आपण गाईड असतो, इंटरनल गाईड आपण असतो आणि एक्सटर्नल गाईड बाहेरून येतात. बरोबर. तर एक ग्रुप माझ्याकडे होता, त्या ग्रुपमध्ये फक्त 2च मुलं होती, कारण का तो शेवटचाच ग्रुप होता, त्यांच्याकडे 4 मुलांचा ग्रुप बनलाच नाही. आणि त्याने काहीतरी सोलार वरून पाणी गरम कसं करायचं ते त्याने बनवलेलं प्रॉपर काहीतरी असं. आणि मग जे एक्सटर्नल गाईड होता, ते एक्सटर्नल गाईड आहे त्यांचं 2दा बायपास झालेलं. ओके, ठीक आहे, मला अजून नाव आठवत, चौधरी सर म्हणून होते त्यांचं नाव, खूप भारी माणूस, एकदम इंटलेक्च्युअल माणूस. तर ते त्याला प्रश्न विचारत होते, बता ये प्रोजेक्ट में ये क्या है, वो क्या है, पार्ट किधर से है. मग त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, त्याला काहीच उत्तर देता येत नाहीत, काहीच उत्तर. आणि त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला की ये वर्क कैसे करता है, सोलर एनर्जी से पानी कैसे आता है. आणि त्याने उत्तर काय दिलं माहितीये का, तो बोलला टप 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 टप. आम्हाला कळलं की हा बोलतोय काय, बोला टप टप टप. वो तो सर नल खोलोगे ना, टप 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 पाणी आहे का. तो आमचे जे एक्सटर्नल गाईड होते ते म्हणले, बाळा माझे 2 बायपास झालेत, मला हसू नको आता जास्त. बोले सर हे क्या बच्चे, बोले सर नाही हो जरा, म्हणजे इतकं आम्ही हसत होतो. टप, माझं मी पण म्हणतो काहीतरी वेगळंच, काहीतरी आवाज काढतो, टप 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 टप. सेम सीन 3 इडियट्स मधला, हाऊ डज इंडक्शन मोटर स्टार्ट. सेम फील झाला तेव्हा ते 3 इडियट्स मध्ये हसत होतो आम्ही, इतकं हसत होतो. ते बिचारे जे वयस्कर सर होते ते म्हणले, बाळा नको रे हसू, माझे 2 बायपास झाले, उगाच मला तू तिसऱ्याला पाठवशील आता. अरे बापरे, खूप छान. हे असे पण खूप मोमेंट्स असतात असे. खूप. कधी असं एखादा, आता हा तर फनी होता, एखादा असा मोमेंट असतो ना की तुम्हाला तो बोल ना गर्व फील करतो की हा बाबा हे माझे स्टुडंट्स आहेत, यांना मी घडवलंय म्हणून. एक टीचिंग मधला एक बेस्ट मोमेंट कसा असतो की म्हणजे विद्यार्थ्यांना माइंड बी असं वाटत असेल की शिक्षक पैशासाठीच कमवतात किंवा पैशासाठीच शिकवतात. ही एक नाण्याची खरी बाजू असली तरी दुसरी खरी बाजू काय माहिती शिक्षकासाठी, जेव्हा शिक्षक फळ्यावर लिहितो आणि लिहिल्यानंतर एक्सप्लेन झाल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थ्याकडे बघतो आणि त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर
एक हलकीशी स्माईल असते, हम्म. ती स्माईल सगळं सांगून जाते की मला कळालंय. ओके. आणि ती स्माईल बघण्यासाठी शिक्षक शिकवत असतो. हो. तर आता झालं कसं ना, बरेच वर्ष मी ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे आपल्याकडे न्यूयॉर्क, हा. कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आता जस्ट एक रिसेंटली स्वीडनचा विद्यार्थी पण आलाय. तर सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन ऑफलाईन शिकवलंय. तर माझ्याकडे जरा प्रायव्हेटला एक विद्यार्थी होता. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की मी प्रायव्हेट होम ट्युशन जो घ्यायचो, तर मी हा. सुरुवातीला असं खाली मांडी घालून बसल्या, म्हणजे हा, एखादं हा. वन रूम किचन मध्ये शिकवून हा. ते 2,000 करोड टर्नओव्हर असलेल्या विद्यार्थ्यांना, ज्यांच्या पॅरेंट्सचा 2,000 करोडचा टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर हा. म्हणजे इतकं म्हणजे लॅविश, म्हणजे त्यांच्या बिल्डिंग मध्ये सगळे सेलिब्रिटीज राहतात, हा. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी शिकवलंय. हो. तर हे जे टॉप क्लासचे विद्यार्थी आहेत, हा. हे टॉप क्लासचे विद्यार्थी आपल्याला इज्जत खूप देतात, नो डाऊट. पण एक दिवशी असं झालं की माझ्या लाईफमध्ये मी त्याला शिकवलं, त्या विद्यार्थ्याला. मला हा. अजून तो मुवमेंट आठवतोय. मी त्या विद्यार्थ्याचं नाव नाही घेणार, उगाच त्याला ते क्लिक होईल की यार सर मेरे बारे में बता रहे. तो विद्यार्थी खूप पैसेवाला आहे. हा. आणि त्याला शिकवून वगैरे झालं. आणि आजकाल ना परंपरा गेलीये ती. हा. आपल्या वेळी परंपरा होती की शिक्षकांनी शिकवलं की त्यांचे पाया पडायचं, बरोबर. सगळं. आजकाल इतके विद्यार्थ्यांना शिकवले की काहीच त्यांना फरकच नाही पडत. तर शेवटचा पेपर होता मॅथ्सचा त्याचा. तर तो मला बोलला, पेपर म्हणजे पेपरला जायच्या आदल्या रात्री मी शिकवायला गेलो, त्याला शिकून झालं आणि मी असं बाहेर निघालो दरवाजाच्या बाहेर, आणि त्याला अचानक काय झालं माहित नाही, तो आला डायरेक्ट माझा पाया पडला. म्हणजे त्याला काहीतरी क्लिक झालं. म्हणजे ज्याच्या टर्नओव्हर 2,000 करोड आहे, ह्याच्या अगोदर त्याने कधी अशा ऍक्टिव्हिटीज केल्याच नव्हत्या, आणि मला असं कधी एक्सपेक्ट पण नव्हतं की तो आता करेल. म्हणजे असं पण नाही की त्याला मी पुढच्या सेमेस्टरला शिकवणार होतो काही वेगळे विषय, पण त्याला असं जाणवलं की नाही सर मेरे को ऐसा दिल से लगा कि आपके पैर पडू, क्योंकि आपने मेरे जिंदगी में ना कुछ पॉझिटिव्ह चीजें लाई है. मग ते ना माझ्यासाठी एक खूप, माझ्या घरामध्ये, माझ्या मनामध्ये ना एक वेगळं घर करून गेली. पैसा ठीक आहे यार, पैसा तर पैसा कोण नाही कमवत आहे, पैसा सगळेच कमवत आहेत. कोणी जॉब करून कमवतोय, कोणी बिझनेस करून, कोणी लोकांना शेंड्या लावून. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे खूप मला मनाला एक समाधान देऊन जातात ह्या गोष्टी, की यार खरंच आपण काहीतरी विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये चेंज आणतोय. खूप छान. कारण का पैशापेक्षा मोठी ही गोष्ट, आणि ही गोष्ट पैशाने विकत घेऊ शकत नाही, घेऊ शकत. इज्जत कोणी घेऊ शकत नाही, असं आहे. कोण सांगणार त्या मुलाला जाऊन की बाबा त्या सरांच्या पाया पड. ती फिलिंग एका शिक्षकालाच माहिती असेल की काय आहे ती. करायचं रामायण काळामध्ये असायचं गुरु शिष्य परंपरा. एक्झॅक्टली फील आलं असेल, ती फील आलं मला तसं. तुमच्या करिअरच्या स्टार्टला तुम्हाला सपोर्ट भेटला का कधी? आता तुम्हाला खरं सांगतो, 16 वर्ष झाली मी शिकवतोय. मला कधी कधी घरातले ना आजही विचारतात, घरातले आजही विचारतात. म्हणजे ते म्हणतात नक्की तू शिक्षकच आहेस ना? म्हणजे आम्हाला अजूनही विश्वास नाही बसत की तू शिक्षकच आहेस. म्हणजे तू काय शिकवतोस, तू इतका जॉली आहेस, तू विद्यार्थ्यांना बघू तेव्हा हसवतच असतोस, मग तू शिकवतोस कधी, असं आहे. आधी पण मला आठवते ना, करिअरच्या स्टार्टिंगच्या फेजला म्हणजे मला ही गोष्ट ना ऍक्च्युली सगळ्या पॅरेंट्सला सांगायची आज तुमच्या माध्यमातून. ही गोष्ट ना खूप वर्षापासून ना माझ्या मनात एक घर करून गेली, जी मला खूप आतून रडवलं त्या गोष्टीने ऍक्च्युली. म्हणजे जेव्हा मी करिअरच्या सुरुवातीला होतो, जेव्हा मी टीचिंग ठरवलं की मला टीचिंग जॉईन करायची आहे, कॉलेजच्या 11,000 आणि पहिल्या वर्षाला काय 10-20 हजार रुपये असतील. बरोबर. आणि त्याच वेळी माझे जे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे म्हणजे माझे जे चुलत भाऊ, म्हणजे नातेवाईकातले जे आहेत किंवा मित्रमंडळीतले जे दोस्त आहेत, त्यांचे पगार त्यावेळी 30,000 किंवा 50,000 आणि मी 10,000 किंवा 11,000. मग जेव्हा त्यांचे पॅरेंट्स किंवा त्यांची आई, मित्राची आई किंवा नातेवाईकाची आई जेव्हा माझ्या आईला भेटायची, मेरे बच्चे का पगार तो 50,000 हो गया, आपके बच्चे का कितना है? 10,000. बोलणार कसं असं झालं. मग परत 6 महिन्याने आले की परत म्हणायचे मेरे बच्चे का तो प्रमोशन हो गया, 70,000 पगार हो गया, आपके बच्चे का कितना है? 20,000. म्हणजे त्यावेळी मग त्या माझ्या आईला किंवा वडिलांना तर वडील तर माझे फुल सपोर्टिव्ह होते. त्यांनी मला आजपर्यंत, आज 2026 आहे, मला वडिलांनी आजपर्यंत विचारलं नाही तू काय करतोस, तुला पगार किती, तू किती कमवतोस. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं, जे काय करशील ते प्रामाणिकपणे कर आणि इज्जतीने कर, आमची मान फक्त खाली घालू नकोस, बस. त्यांचं काही, त्यांनी मला कधी, आणि उलट मला ते अजून सपोर्ट करतात, पैसे नाही, हे घे पैसे, म्हणजे कधी विचारलंही नाही. पण आईला जेव्हा हे लोक असे विचारायचे ना, तेव्हा
आई मला सारखी म्हणायची की हा. काय करतोय जाम इंडस्ट्रीमध्ये. ते शेवटी तिला पण भीती वाटायची ना की एकुलता काय एक मुलगा आहे, करतोय? हा. की हा उद्याला लाईफ मध्ये फेल होतोय की काय होतोय म्हणजे हा. टीचिंग मध्ये. कारण का आपल्या भारतामध्ये ना एक खूप मोठी बेकार गोष्ट आहे, हम्म. लोकांनी असा टॅग लावलाय जो कुछ नाही बनता वो टीचर टीचर बनता. बनताय. म्हणजे ह्यांनी टीचिंगला इतकं बेकार करून ठेवलंय की जो Defame कुछ करून नाही ठेवलंय. बनताय वो टीचर बनताय, असं काही नाहीये. मग बरोबर. मी आईला एवढं सांगायचो की आई मी बिझनेस करतोय. हा. आज बिझनेस लगेच 10,000चे 10 लाख नाही होणार, बरोबर. पण आज 2026 मध्ये किंवा 2020 पासूनच पकडा, मी आईला विचारतो की आज ते नातेवाईक तुझ्याकडे येऊन विचारतायत का की माझ्या मुलाला आज 2 लाख पगार आहे, आज माझ्या मुलाला 4 लाख पगार आहे? का नाही येते? कारण का त्यांना कळालं की तुझा मुलगा आज 2 लाख रुपये तर लाईट बिल भरतोय. हो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे ना की आपल्या पडत्या काळामध्ये, किंवा मी आईला सुद्धा सांगतोस पर्सनली, मी आईला सुद्धा म्हणतो की आज मान की तुझ्या 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 मुलाचे चांगले दिवस आलेत, हम्म. पण तू कधी समजा कुणाच्याकडे घरी गेलीस तर हा. त्याच्या मुलाचा पगार विचारू नकोस. बरोबर. का विचारू नको? कारण का आपल्याला माहित नाहीये अगदी बरोबर. की तो काय करतोय किंवा त्याचे विजन Vision काय काय आहे, आहे. बरोबर. आणि कुणालाही कमी लेखू नकोस. म्हणजे आई तर लेखत नाही, हम्म. पण कसं असतं की प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाचा मोठेपणा सांगावा. सांगावा. हे त्यांच्या मनात असं वाईट नसेल, पण ते समोरच्याला कदाचित ते टॉन्ट वाटतो. हर्टिंग फील. समोरच्याला असं वाटतं की तुम्ही जाणून बुजून मला टॉन्ट करताय का, माझा मुलगा कमी शिकतोय. असं नसेल, कुणाच्याही आईला असं वाटत नसेल, पण ते स्वतःच्या मुलाचा मोठेपणा मिळवण्याच्या चक्करमध्ये आपण आपल्या जो घरातला मुलगा आहे त्याला किती डिमोटिवेट करतोय. खूप चांगली गोष्ट सांगितली. हे आपल्याला शिकलं पाहिजे. शिकलं आणि हे मी पाहिजे. प्रत्येक आईला सांगेल की तुमचा मुलगा किती कमवू द्या, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. करणार, प्रत्येकाचे दिवस येणार. आणि जे मी शिक्षक म्हणतोय ना, तर या जगात कुठलीही गोष्ट पॉसिबल आहे, फक्त प्रामाणिकपणा सोडू नका. प्रामाणिकपणा. खूप चांगली असं गोष्ट आहे. सांगितली सर. कारण का हे इनडायरेक्टली होतं सगळ्यांना. होतं. आणि मुलाला, एखाद्या मुलाला त्याचा पगार जेव्हा विचारतो ना, तेव्हा त्याचा हा. फेस बघायचा कसा असतो. एक्झॅक्टली. त्याला माहितीये तो कोणत्या फेज मधून जात असतो. 100%. खूप छान सर. तर जसं सांगितलं तुम्ही सर आता की डिमोटिवेट होतो आपण किंवा काय, पण तुम्ही बिझनेसमध्ये, आता जसं तुम्ही उल्लेख केलात की मी बिझनेस करतो, आईला सांगितलं, हा. पण हे बिझनेस मध्ये येण्याचं कसं, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन कुठून भेटलं किंवा काय स्ट्रॅटेजी होती का तुमची पहिल्यापासून अशी? नाही ना, माझ्या आईला बिझनेसचा सेन्स खूप चांगला आहे, ओके. पण वडिलांना नाहीये. कारण वडील पोलीसमध्ये पोलीस होते, खात्यामध्ये. म्हणजे पगार एके पगार असं हा. आहे. त्यामुळे आणि त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड खूप हालाकीचा होता. म्हणजे एकदम शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि बिझनेस लांब पर्यंत घरात नाहीच कुणाच्या. ओके. पण माझ्यामध्ये जे बिझनेस स्किल्स आले हे मी मला खूप आवडतं सांगायला. माझे जे मामा आहेत, हा. छोटे मामा माझे, ओके. ते असं समजा की त्यांची मी कार्बन कॉपी आहे. ओके. त्यांचं हा. नाव पण घ्या. हा, त्यांचं नाव यासीन मुजावर आहे. ओके. तर म्हणजे आई वडिलांनंतर किंवा आई वडिलांबरोबर बरोबर. जर मी खरंच कुणाला मानतो ह्या जगात, तर ते माझे मामा आहेत. कारण हो. का जर ते नसते तर कदाचित मी आज इंजिनियर पण नसतो. कारण का हो. आई वडिलांनी पैसे नक्की भरले, पण त्यासाठी मला जे घेऊन जाणं हे सगळं, आणि बिझनेस स्किल्स, म्हणजे माझ्या अंगामध्ये बिझनेस स्किल्स माझ्या मामामुळे आहे. ओके. कारण का ते स्वतः बिझनेस करायचे हा. आणि लहानपणापासून मी त्यांना बघत आलोय. हा. त्यांनी मला प्रत्येक गोष्ट शिकवली की ओके. बिझनेस मध्ये असं नाही की तुला Directly बिझनेस नाही, करायचं हा. म्हणून, पण ते इनडायरेक्टली त्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकत आलो. ओके. आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे की म्हणजे त्यांनी शिकवलं. त्यांच्यामुळे आज बिझनेस स्किल त्यांच्यामुळे आहे माझ्यामध्ये. ओके. असं आहे. आता जर नवीन कोणाला यायचं असेल, असं नाही की हाच बिझनेस बोला, हा. कोणताही अदर दॅन दिस हा. कुठला पण टॉपिक असेल, त्याच्यामध्ये जर एखाद्याला स्टुडंट असेल, त्याला बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही काय सांगाल, काय सजेशन द्याल त्याला, की कोणता माइंडसेट ठेवला पाहिजे आपण आणि कसं त्या बिझनेसला स्ट्रॅटेजाइज केलं पाहिजे? पहिल्यांदा तर ना मी 2012-13 पासून शिकवतोय ना, तर मी विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगतो, फर्क नहीं पड़ता कि तुमने स्टार्टिंग जॉब से किया या बिजनेस से किया, बट तुम्हारा आखिर या तुम्हारा एंड ये बिझनेस में ही होना चाहिए. ओके. आणि मी विद्यार्थ्यांना एवढं सांगतो ना की जर तुम्ही आयुष्यात खूप मोठे झालात आणि तुम्हाला मला भेटायला यायचं असेल, आणि जर तुम्ही खरंच बिझनेस करत असाल ना, तरच भेटायला या. माझ्या पुढे येऊन तुम्ही सर मी जॉब मध्ये खूप मोठ्या पोझिशनला आहे, मला 3 लाख पगार आहे, मला भेटायलाच येऊ नका. हो. कारण का तुम्ही नोकर आहात. मी माझ्या विद्यार्थ्याला हेच शिकवतो की तुम्हाला मालक बनायचे,
तुम्हाला नोकर नाही बनायचं, तुम्हाला नोकरी देणेवाला बनणं आहे. हम्म. हे मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक लेक्चरला सांगतो. म्हणजे 20 मिनिटं शिकवले ना की 30 मिनिटं माझे हेच चालू असतं की यार, कारण का हे त्यांना सांगणार कोण ना. बरोबर. हे कंपल्सरी असं नाही ना की प्रत्येकाच्या घरात बिझनेसचा बॅकग्राऊंड असेल. माझ्या घरात नव्हता, पण मला तर वडिलांकडून किंवा मामाकडून मला भेटलं, पण त्यांना कुणाकडून भेटणार. म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही बिझनेस माइंडसेट ठेवा. भले सुरुवात जॉबने करा, पण तुम्हाला लगेच 2-3 वर्षानंतर बिझनेसला स्विच व्हायचंच आहे. आणि सिंपल माइंडसेट आहे हो, एकदम सिंपल. तुम्ही इंस्टाग्राम रीलला किती वेळा बघितलं असेल की 5 वर्ष, ते तर सांगतात 3 वर्ष, मी सांगतो 5 वर्ष ना कन्सिस्टंट राहा. 5 वर्ष काय होईल 5 वर्षामध्ये, मी तुम्हाला सांगतो काय होईल 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये तुम्ही एक नवीन गाडी घेऊ शकणार नाही. 5 वर्ष तुम्हाला एक वेळ जेवावं लागेल. 5 वर्षामध्ये कधी तुम्ही हॉटेलला जेवायला जाणार नाही. 5 वर्षामध्ये कधी एखादी फॅमिली बरोबर पिकनिक करू शकणार नाही. 5 वर्षामध्ये मन मारून 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 धंदा तुम्हाला बसवावा लागेल. पण त्या 5 वर्षानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही 2 इंटरनॅशनल ट्रिप मारू शकता. प्रत्येक वर्षी तुम्हाला एक नवी गाडी घ्यायची, 4 व्हीलर, तर ती घेऊ शकता. प्रत्येक वर्षी तुम्हाला पाहिजे तसा पैसा उडवू शकता. बिझनेस तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देतो, जॉब तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम कधीच देत नाही. त्यामुळे 5 वर्ष फक्त सहन करा, फक्त 5 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला परत मागे वळून बघायची गरजच नाही. तुमचा बिझनेस हा ऑटो पायलट मोडला जाणारच. रियालिटी चेक दिलंय सरांनी आपल्याला. एक्झॅक्टली. खूप छान रित्या समजलंय, एकदम रियालिटी चेक दिलंय की काय फरक आहे बिझनेस आणि काय फरक आहे जॉब मध्ये. एक्झॅक्टली. पण ही गोष्ट सर तुम्ही बोललात की 20 मिनिटं मी जो काही तुमचं शिक्षण असेल ते शिकवता, म्हणजे टॉपिक असेल तो, त्यानंतर हा रियालिटी चेक किंवा ही गोष्ट तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला सांगता, ही तुम्ही स्वतःहून करताय. पण आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये हे कुठेतरी लॅक करतंय. एज्युकेशन सिस्टम मध्ये तर प्रत्येक गोष्ट लॅक करते. आज आपण जो सिलेबस शिकतोय तो ऍक्च्युअली खूप आउटडेटेड झालाय. आज तुम्ही विचार करा, एआय आलंय, पण आपल्या सिलेबस मध्ये फक्त ब्रांच आली एआयची, AIML नावाची ब्रांच आली आहे. पण त्या ब्रांच मध्ये सुद्धा कम्प्युटर आणि आयटीचे सब्जेक्ट आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्याला सिलेबस खूप अपडेट करावा लागेल. आता ह्या गोष्टी आपल्या हातात सध्या तरी नाहीये, पण ज्यांच्या हातात आहेत त्यांनी नक्कीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, असं आहे. जर तुम्हाला समजा सर तुम्हाला चार्ज दिला की तुम्ही या सिस्टम मध्ये काय चेंजेस करायचे आहेत, आतापासून तुम्ही जी सांगाल ते पुस्तकं वापरले जातील किंवा ते अजून ऍडिशन केलं जाईल, तर तुम्ही असं काय चेंजेस कराल? मला विद्यार्थी म्हणायचे नेहमी, सर तुम्ही जर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर बनलात तर तुम्ही पहिला चेंज काय करणार? तर मी त्यांना सांगायचो की मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं सबमिशन बंद करून टाकेल. सबमिशन बंद करून टाकेल. तुम्हाला माहिती आहे सबमिशनचा अर्थ काय? रात्र बसा आणि फक्त असाइनमेंट्स लिहा. दिस इज ऑल अबाउट डॉन्की वर्क. तुम्ही काय करताय, एक टॉपर लिहितो, त्याच्या मागे 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 प्रत्येक जण त्याला कॉपी करतात. मी पहिलं काम करीन की तुमचं सबमिशन बंद करून टाकीन. त्याच्यानंतर पुढे जे पॉझिटिव्ह चेंजेस करायचे ते नक्की करीन. पण हे तर मी नक्की करणार. बरोबर. सबमिशन हे एक ट्रूथ आहे. एक्झॅक्टली. एक जण पूर्ण 60 ची बॅच असते, त्याच्यामध्ये एक जण कोणतरी सबमिशन करायला, 1 किंवा 2 जण असतात आणि बाकी सगळे कार्बन कॉपी होऊन जाते. थोडंफार चेंजेस करत कोण करत. अगदी बरोबर. तर आता परत त्याच टॉपिककडे येतो सर, की आपले स्टुडंट्स काय किंवा आपले इंडियन मेंटॅलिटी बोलतो आपण, ती फार वेगळी आहे. म्हणजे एज्युकेशन बॅकग्राऊंड मध्ये गेलो आपण तर एक असं शिकवतात की एक तर इंजिनियर बना किंवा डॉक्टर बना. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही फील्ड असेल तर म्हणजे एक पॅरेंट्स असो किंवा रिलेटिव्ह एक चांगल्या नजरेने बघत नाहीत. ओके. आणि आता जो कंटेंट क्रिएटर किंवा अशा फील्ड येतात ह्यासाठी पण म्हणजे ही फील्डच नाही असं होऊन जातं. तर आपल्या पॅरेंट्सनी पण कशी थिंकिंग ठेवली पाहिजे ह्यामध्ये ना? मला आता जस्ट येता एक गोष्ट आठवली. म्हणजे तुम्ही जर थोडा एक शांत बसून विचार केला तर आजच्या तारखेला युपीएससी काढणं एक वेळ सोपं आहे, पण कंटेंट क्रिएटर बनणं डिफिकल्ट आहे. व्यवस्थित ऐका माझा पॉइंट काय. आज तुम्हाला हे दिसतंय की 5-6 कंटेंट क्रिएटर जे तुम्ही तोंडावर नावं असतील ते फेमस झाले, त्यांनी गाडी घेतली, ते इंटरनॅशनल ट्रिप मारतायत. पण तुम्ही जर इंस्टाग्रामला चेक केलं ना, आज 5-6 फेमस झालेत, पण कितीतरी लोक स्ट्रगल करतायत. जो तो उठतोय व्हिडिओ बनवतोय, प्रत्येक जण फेमस नाही होते. तर कंटेंट क्रिएटर तुम्ही जे म्हणताय ना की कंटेंट क्रिएटर बनलं की ह्याचा अर्थ तुमची लाईफ सेटल झाली,
तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पण सक्सेस रेशो जर तुम्ही काढला ChatGPT ला विचारून तर तो 0.1% मध्येच निघेल. कितीतरी लोक बनवत आहेत व्हिडिओ, पण तोंडावर नावं किती आहेत. आज तुम्हाला जर मी विचारलं की एक 20 कंटेंट क्रिएटरची नावं सांगा, तुम्हाला फक्त 5 ते 10 सांगता येतील. बरोबर. कारण का त्याच्यावरती नावच आपल्याकडे नाहीयेत. कारण का प्रत्येक जण बनवतोय व्हिडिओ, 6 महिने काम करतोय, 6 महिने व्हिडिओ बनवले, मला व्ह्यूज नाही आले, विषय बंद. पण त्या 6 महिन्यामध्ये जो दुसरा ग्रोथ तुम्ही केला असता लाईफमध्ये तो राहिला. असं आहे. बॅकलॉग झाला तो ऍक्च्युली. ओके. तर सर बिझनेस मध्ये यायचं झालं तर फायनान्शियल आपलं चांगलं लागतं आणि एखाद्याचं फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल तर त्यांनी कसं यायचं बिझनेस मध्ये? हा प्रश्न ना मला 10 मधले 8 विद्यार्थी विचारतात. ओके. ते म्हणतात की सर हम तो बहुत गरीब है. बरोबर. हम गरीब है, हम कैसे बिझनेस करे. किंवा माझे नातेवाईकांमध्ये माझे कितीतरी कझिन्स आहेत जे मला म्हणतात तू बिझनेस किया, तेरे बाप के पास पैसा था. बरोबर. म्हणजे आज कंडिशन अशी आहे ना की असे मजाक मध्ये म्हणतात किंवा ते खरंच म्हणतात हे त्यांनाच माहिती. म्हणजे आज कंडिशन अशी आहे की समजा जर मी उद्याला 100 करोडचं जरी बनवली कंपनी, बरोबर, तर हे लोक हेच म्हणणार आहेत की तुझ्या वडिलांच्याकडे पैसा होता, तुला बॅकग्राऊंडला सपोर्ट होता, त्यामुळे तू बिझनेसमॅन झालास. पण माझ्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांच्या फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती, ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नव्हतं, पण ते सुद्धा आज मोठे बिझनेसमॅन बनलेले आहेत. म्हणजे मला खूप आनंद होतो. माझा एक खूप जवळचा मित्र आहे राहुल म्हणून, तर तो आता शिप डिझाईन कंपनीमध्ये आहे. ओके. म्हणजे त्याचं माझा ऍक्च्युअली तो रूममेट, आमच्या हॉस्टेलचा तो रूममेट. तर त्याची कंडिशन इतकी बेकार होती की त्याला 2 रुपये, त्यावेळी 2 रुपये सुद्धा वडापाव भेटायचा. 2007 ला 2 रुपयाचा एक वडापाव भेटायचा. तर त्याला तो 2 रुपयाचा वडापाव खायला पैसे नसायचे. असं आहे. पण तो आज त्याचे 3 पासपोर्ट भरलेत. 3 पासपोर्ट म्हणजे त्याचे लिटरली त्याची इतकी मोठी कंपनी झाली. आज तो 10 ते 11 करोडचा मालक आहे आजच्या तारखेला. ओके. म्हणजे बरं ह्याच्यामध्ये त्याला कुणी फायनान्शियली सपोर्ट केला का? नाही केला. बरं त्याला कुणी बँकेने लोन दिलं का? नाही दिलं. त्याने काय केलं? 0 पासून थोडा म्हणजे 2013 पासून जसं मी स्ट्रगल चालू केलं त्याने स्ट्रगल चालू केलं. त्याने धीरे वर आला. त्याने तो रडगाणं नाही गात बसला ना, माझे वडील तर गरीब आहेत, आमच्या घरी खायला पैसा नाहीये. बरोबर. घर गरीब आहे पण त्या गरिबीतून वर काढायचं काम तुमचं आहे ना. बरोबर. म्हणजे मला हे सांगायचं, मला खरंच त्या लोकांचा खूप धिक्कार आहे ना जे लोक हे रडगाणं गातात. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही कुठून धंदा करणार. अरे पैसा नाही म्हणून काय झालं, सुरुवात तर करा. कुठे तुम्हाला लगेच 10 लाख रुपये टाकायचे? थोडी. आता तुमच्याकडे बी पैसा होता का? मी काय म्हणतो, हे पॉडकास्ट करण्यासाठी सुद्धा 1-1.5 लाख रुपये लागतात. बरोबर. पण प्रत्येक जण थोडी लगेच मोठा कॅमेरा, मोठं रिंग लाईट, मोठा स्टुडिओ बघतो का? नाही बघत. सुरुवात तर करा, घर से बाहेर तो निकलो. बरोबर. आपण म्हणतो ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी तर टाका, पुढचं पुढे बघू. प्रयत्न तर करा. तुम्ही प्रयत्नच नाही करत, घरी बसल्या नाही, माझ्या बापाकडे पैसा नाही, मी कसा धंदा करणार. झालं टॅग लावून टाकून, म्हणजे वडिलांच्या नावावर तुम्ही बिल फाडून मोकळे झाला. बघा तो सक्सेसफुल आहे कारण का त्याच्या वडिलांनी पैसा दिला. अरे असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्याच्या वडिलांनी पैसा नाही दिला पण शिक्षक ते सक्सेसफुल झालेत लाईफमध्ये. बरोबर. उद्या आपले मुलं होतील ते पण तेच बोलतील. एक्झॅक्टली. तर बिझनेस बोललं सर की बिझनेससाठी टीम ही कोर होऊन जाते, एकदम इम्पॉर्टंट असते. तर तुम्ही तुमची टीम कशी बिल्ड केलीत? मी म्हटलं ना की टीम प्रवाहाबरोबर फक्त चालत जा, पाण्यात उडी मारा, पाणी जिथे घेऊन जाईल तिकडे जायचं. ओके. मी मॅथ शिकवायला चालू केलं. बरोबर. मॅथ शिकवायला चालू केल्यानंतर विद्यार्थ्यांचे कसं असतं, डिमांड अँड सप्लाय. आज डिमांड जी येईल त्याचा सप्लाय शोधायचा. सिम्पल लॉजिक, जास्त नाही. म्हणजे एकत्रच मी डायरेक्ट 20 लोक आणून उभी करतो, ते मोठ्या एज्युकेशनल टाईप सारखं 20 लोक समोर आणली असं काही नाही. एक एक प्लेअर मार्केटमध्ये आणायचा. ओके. तर मला अजूनही आठवतंय ना की मी तर सुरुवात केली 2013 पासून. तर माझ्या बरोबरचे 2 फाउंडर मेंबर होते ज्यांनी माझ्या बरोबर स्टार्ट टू एंड आजपर्यंत माझ्या बरोबर आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे असं समजू शकता की ऑनलाईन आणि ऑफलाईन खूप एकदम सुरळीत काम चालू आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला आवडेल नाव घ्यायला आमच्या रणजित भोसले सरांचं. त्यांनी माझं पूर्ण ऑफलाईनचं जितकं पण लोड आहे, ऑफलाईन म्हणजे म्हणतात ना, मला असं वाटतं की बिझनेस त्याचाच मोठा होतो ना ज्याच्या टीमवर ट्रस्ट असतो. तर मला बाय द ग्रेस ऑफ गॉड टचवूड
टीम मला देवाच्या कृपेने खूप चांगली भेटली. बरोबर. एक आमचे रणजित सर होते, त्याच्यानंतर तुषार सर, तुम्ही त्यांना ओळखता, इलेक्ट्रिकलचे आहेत. त्याच्यानंतर आम्हाला प्रथम सर भेटले. प्रथम सर ते पण आमचे विद्यालंकाराचेच होते. ओके. असं आहे. त्याच्यानंतर मग निलोफर मॅडम आहेत, परत महेश सर आहेत, आमचे मुन्ना सर, संजय सर आहेत. म्हणजे अशी टीम आम्हाला भेटत गेली. मग त्याच्यानंतर हळूहळू मग हे जे ओळखीचे होते मग ते म्हटले की सर हमारे पास और पहचान के टीचर्स है जो अच्छे पढ़ाते. मग त्यांनी आम्हाला नवीन नवीन सरांशी इंट्रोड्यूस केलं. मग अभिषेक सर आले, दानिश सर आले, नाझनीन मॅम आल्या, किंवा नितेश सर आले, अजून एक दुसरे महेश सर आहेत ते आले. आता मला हे सांगायचंय ना की टीम मध्ये आमचे एक दुसरे आमचे एक महेश सर म्हणजे मुन्ना सर एक आहेत, आणि अजून माझा एक क्लासमेट आहे महेश आंधळे म्हणून. ओके. तर मला सांगायला इतका आनंद होतो ना की आम्ही लास्ट इयर इंटर्नशिप चालू केली. इंटर्नशिप ठीक आहे. 3 महिन्याची इंटर्नशिप होती. नवीन कंपनी फॉर्म केली मी, टॉर्क अँड टेक नावाची. म्हणजे माझ्या इंटर्नशिप 2 कंपन्या आहेत, टॉर्क अँड टेक. तर मला इंटर्नशिप साठी असं झालं की मला टीचर भेटत नव्हता. आणि मी माझा जो हा एक महेश आंधळे म्हणून जो माझा फ्रेंड आहे, स्कूलमेट आहे, माझा स्कूलमेट, क्लास सगळं. तर मी त्याला म्हटलं की पढाएगा क्या? तर तो म्हटला क्यों तेरे को टीचर नहीं मिल रहा है? बोला नहीं मिल रहा है. तो बोला चल मैं लेता हूं. 3 महिन्याचं काम होतं. बर, आता म्हणजे कसं असतं ना, त्याने मला विचारले सुद्धा नाही की तू कितना पैसा देगा, कब देगा. ठीक आहे. 3 महिने त्याने शिकवलं. 3 महिने शिकवल्यानंतर मी त्याच्या अकाउंटला अमाऊंट सुद्धा टाकली, आणि अमाऊंट खूप मोठी अमाऊंट होती. त्याने ती अमाऊंट मला परत पाठवली. मला पागल आहे क्या बे, तेरे पास मिल नहीं रहा था ना इसलिए मैंने पढ़ा लिया. म्हणजे सांगायची गोष्ट हे आहे की आज कोण 2 रुपयाचा चहा नाही पाजतो, पण त्या मित्राने माझ्या ते मला पैसे परत पाठवले. मला छोड ना यार, बाद में पार्टी देते एखादा. म्हणजे अशी टीम भेटणं हे खूप महत्वाचं आहे. आता आजकाल फक्त पैसा भेटतो यासाठी. म्हणजे आजचं कसं आहे ना, आणि मला सांगायला खूप आनंद होतो, मला जे नवीन टीचर्स माझ्याकडे जॉईन होतात, मला कुठलाही टीचर विचारत नाही की सर कितना पगार दोगे और टाइम टू टाइम होगा की नहीं होगा. कारण का ते बाहेर मार्केटमधून सर्वे करून आलेले असतात. बरोबर. की यार ये सर के पास सब टाइम टू टाइम होता है बाय द ग्रेस ऑफ गॉड. त्यामुळे कोणी मला विचारतही नाही, आणि मलाही सांगायची गरज पडत नाही. असं आहे. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला खूप म्हणजे असं वाटतं की खरंच आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगलं केलंय. आता आमचे जे रणजित सर आहेत पूर्ण ऑफलाईन 100 सांभाळतात. म्हणजे मला काही सांगायचीच गरज नाही. आता नवीन आम्ही असिस्टंट ठेवलाय, अनिकेत आहे, प्रणव आहे. हे पण तुम्हाला त्यांच्या थ्रू येत जातात. सगळे असेच भेट. मला काय सांगायचंय, मी तुम्हाला खरं सांगू विद्यार्थ्यांनो, म्हणजे बाळांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही कर्म आहे ना, कर्म इतके चांगले ठेवा ना, तुम्ही समजा पुढे पाऊल ठेवलं ना, आणि समजा पुढे नदी आहे किंवा खड्डा आहे, तिकडे ऑटोमॅटिकली तुम्हाला एक आधार दिसेल. तुमचा पाय त्या खड्ड्यात जाणार नाही. तुम्ही इतकं नेक काम करा, तुम्ही कधीच आयुष्यात अडकणारच नाही कुठे. कारण का आपण कधी कोणाचा 1 रुपया सुद्धा मारला नाही. कधी कुठला विद्यार्थी म्हणला की सर मैंने गलती से ये कोर्स ले लिया, मुझे वो चाहिए था, ये ले बेटा पैसा रिफंड, वो ले ले. म्हणजे असं करायचंच नाही कधी. म्हणजे रात्रीची झोप इतकी चांगली आणि इतकी निवांत आली पाहिजे ना की यार कोणाचे तरी पैसे माझ्याकडे आहेत, आणि मला आता ते कसं तरी आतमध्ये होतंय. काय अर्थ त्या पैशाचा? बरोबर. 2 पैसे कमी कमवा, पण आज मला सांगायला आनंद होतोय की 10,000 पासून आपण सुरुवात केली, पण आज आपण 7 फिगर्स पर्यंत पोहोचलोय. म्हणजे सांगायचं, पण ह्याच्यासाठी मागे ती टीम तेवढी भक्कम होती, ती टीम तेवढं मनसोक्त काम करत होती. टीम वरती ट्रस्ट ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट. तुमचा टीम रोल खूप महत्वाचा आहे. टीम असेल ना बिझनेसमध्ये, आणि टीम हळूहळूच बनते. तुम्ही असं समजू नका की लगेच तुमच्याकडे 20 माणसं येतील किंवा 30 माणसं येतील, असं नाही होत. असं आहे. खूप छान सर. तर सर स्टुडंटने टॉपर असलं तरच लाईफ सेटल होते का? कारण का हा भरपूर मोठा मिसकन्सेप्शन आहे. हे ऍक्च्युली ना मला असं वाटतं की टॉपर्स हे फक्त क्लासेस प्रमोशनसाठी आहेत. म्हणजे माझ्या क्लासचा टॉपर निघाला म्हणजे ह्याच्या अर्थ पुढच्या वर्षी माझ्या क्लासेसला ऍडमिशन होणार. पण मला त्या प्रत्येक क्लास ओनरला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमचे जे मागचे टॉपर्स आहेत, कधी तुम्ही त्यांना कॉल करून विचारलंय की बाळा आता तू आयुष्यात काय करतोय? तुम्ही त्याच्यातून फायदा साधून घेतला, तू टॉपर झालास, माझ्या बॅनरला फोटो लावला, पुढच्या वर्षीचे ऍडमिशन झाले. मला हे सांगायला आनंद म्हणा किंवा दुःख म्हणा, म्हणजे माझ्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये तर मी एवढं सांगतो की मी माझ्या स्कूलचे टॉपर असू द्या,
कॉलेजचे टॉपर असू द्या किंवा इंजिनिअरिंगचे असू द्या किंवा मास्टर्सचे असू द्या, मी टॉपर्सला जॉबच करताना बघितलंय आणि बॅकबेंचर्सला मी बिझनेस करताना बघितलंय. आणि असं बऱ्याच ठिकाणी झालंय की ते टॉपर्स त्याच बॅकबेंचर्सच्या हाताखाली काम करतात, जॉब करतायत. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक टॉपर, पण 90% टॉपर यस जॉबच करतायत. हे रियालिटी आहे. 10% असतील. हा माझा एक वेब पॉइंट झाला मला बाहेर निघण्यासाठी. पण तुम्ही टॉपर नाही ह्याचा अर्थ तुम्ही काहीच नाही. तर परत एक गोष्ट लक्षात ठेवा, तोशिफ सर अगर इतना कुछ कर सकता है तो तुम कुछ भी कर सकते हो. फक्त तुम्ही तुमचं काम कन्सिस्टंटली ठेवा, बस, बाकी काय नाही. आणि कोणी विचारत नाही हो. आज मला कोण विचारते, बरोबर, तुम्हाला 10वीला किती टक्के होते, 12वीला किती टक्के होते, तुम्हाला मॅथ्सला किती होती का नव्हती होती. आज विद्यार्थी एवढंच विचारतोय की मला सरांकडून मॅथ्स शिकायचं आहे, कारण का सरांनी शिकवलेला मॅथ्स मला कळतो. झालं, एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये. हा, खूप छान सर. असं आहे. आणि एक गोष्ट ना मला अजून एक सांगायची होती याच्यामध्ये, तुम्ही बिझनेस जो स्टार्ट कराल तर बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाचा डिसिजन तुमची लाईफ बदलू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डिसाईड करताय की मला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही अशा एका माणसाला विचारा की जो माणूस तुम्हाला सांगेल की खरंच हा बिझनेस तुला करणं महत्वाचं आहे की नाही. असं नाही उठसूट 10 लोकांना मेसेज पाठवला, असा एक माणूस की जो तुम्हाला खरंच सांगेल. तर ह्याच्याबद्दल मला एक माणसाचं नाव घेतल्याशिवाय मला वाटत नाही की हा पॉडकास्ट आपला कम्प्लीट होईल. ओके. 2013 साठी जेव्हा मी म्हटलं ना, विद्यार्थी म्हणत होते अरे सर क्या पढाते हो, तेव्हा मी डिसाईड केलं क्लासेस चालू करायचं. मी मेकॅनिकलचा स्टुडंट, म्हणजे मेकॅनिकल पास आउट. तर मी विचार केला की मेकॅनिक्स आणि सॉम शिकवायचं. बरोबर. तर आमच्या नवजीवन कॉलेजमध्ये एक भारंबे सर होते, म्हणजे सिनियर मोस्ट फॅकल्टी आहेत ते स्वतः मॅथ्स शिकवतात. आणि मला असं वाटतं की मोस्ट हंबल पर्सन, म्हणजे खूप स्ट्रिक्ट पण आहेत, पण एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, असं उगाच फिरून नाही बोलत. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की भारंबे सर, तुम्हाला तर कळालंच असेल की आता कॉलेजमध्ये चाललंय की तोशिफ सर अच्छा पढाते, तो काय करू मी, मेकॅनिक्स शिकवायला चालू करू. तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, जर मेकॅनिक्स किंवा मेकॅनिकलचे विषय शिकवशील तर आयुष्यात उपाशी मरशील. हो. म्हटलं असा विषय घ्यायचा जो विषय एव्हरग्रीन असेल. म्हटले मॅथ्स शिकवायला चालू कर. बरं, मला मॅथ्स येतही नव्हता. बापरे. बट ती गोष्ट माझ्यासाठी बघा, एक छोटासा सजेशन, एक छोटासा गायडन्स माझ्या लाईफ मध्ये किती मोठा इम्पॅक्ट केला. आज रियालिटी आहे, आज मॅथ्स ऑल ब्रांचेसला आहे. समजा माझ्या मेकॅनिकल ब्रांच मधून मुलं 2 आली, कम्प्युटर मधून 2 येतील, आयटी मधून 2 येतील, 10 मुलं झाली. पण आज जर मेकॅनिक्स घेतला असता तर कम्प्युटरची मुलं माझ्याकडे आली असती का, आयटीची मुलं माझ्याकडे आली असती का. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये एक असा माणूस ठेवा ज्याला तुम्ही ऍटलिस्ट विचाराल बिझनेस चालू करायच्या अगोदर की बाबा, कारण का काय होतं, तुम्ही बिझनेस एकदा चालू करता. एक मिडल क्लास मुलगा एकदाच रिस्क घेतो. बरोबर. जे पैसेवाले आहेत ते 10 वेळा रिस्क घेतील, पण मिडल क्लास विद्यार्थी एकदाच रिस्क घेतो. तर एकदाच त्या माणसाला पकडा जो तुम्हाला वाटेल की चांगलं गायडन्स करेल मला. अगदी बरोबर. आणि त्याच्याकडून ऐका. आणि तो त्यावेळेला बहुतेक तुम्हाला हार्श रियालिटी सांगेल. एक्झॅक्टली. तेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही हा मला म्हणजे एकदम हर्ट करेल तुम्हाला. 100%. पण ती एकदम खरं सांगणार, खरं सांगेल ती. तुम्ही कोण आहात, काय होणार हे न बघता जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं. तेच आहे ना. म्हणजे आणि मन मोठं ठेवा. आज मी प्रत्येक ज्या माणसाचं नाव घेतोय, मन मोठेपणाने नाव घेतो, कारण का आज आपण त्या माणसांमुळेच आहोत. आज मी आई वडिलांमुळे आहे, मामामुळे आहे, या शिक्षकांची जी नावं घेतली असं आहे. किंवा माझे एक मला आमचे एक एचओडी होते सोनल कांबळे सर, आमचे भोईर सर आहेत प्रिन्सिपल नवजीवनचे, आणि माझे एक खूप जवळचे लॅब असिस्टंट होते त्यावेळेचे, जे नाही का बोललेले की तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे, तुम्ही हे चालू करा. ते आमचे किरण सर होते, ते आता वारले, ते लॅब असिस्टंट होते. ओके. पण ते नसते तर कदाचित आज मी नसतो, किंवा त्यांनीच मला इतकं मोटिवेट केलं, गायडन्स केलं, वे दाखवला. एक्झॅक्टली. खूप छान सर. आपण एक छोटासा तुमचा रॅपिड फायर घेऊया. नक्की. स्ट्रिक्ट टीचर की जॉली टीचर? जॉली टीचर ऑलवेज. स्ट्रिक्ट टीचर काही कामाचे नाहीत, विद्यार्थी काही ऐकत नाहीत. म्हणजे जॉली टीचर ऑलवेज बेस्ट. जॉब और बिझनेस? बिझनेस. या पॉडकास्टचा अर्थच आहे बिझनेस. जॉब करू नका.
स्टुडंटसाठी मार्क्स की स्किल्स? स्किल्स. पासिंग होण्यासाठी मार्क्स, हा, सर्टिफिकेट भेटण्यासाठी मार्क्स, मार्क्स. पण आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्किल्स. खूप छान. प्रिफर काय, ऑनलाईन और ऑफलाईन लर्निंग? माझे सध्या दोन्ही बिझनेस आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर मी Very म्हणेल की well. लर्निंग कुठूनही करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, पण हा. लर्निंग इज द बेस्ट ऑप्शन. ओके. फेलियर और रिस्क? रिस्क. तो कुठला पिक्चरचा डायलॉग आहे तो आपला, लकी भास्कर. हा, लकी भास्कर मध्ये तो एक बोलतो बघा, रुकना कहा है वो पता होना पता होना चाहिए. चाहिए. तसं ती web आहे series आहे, खूप छान यस series आहे. यस. लकी भास्कर बघा. रिस्क घ्या, रिस्क. फक्त एवढं लक्षात ठेवा ना बाळांनो, तुमचं वय समजा तुम्ही आज व्हिडिओ बघताय, तुमचं वय मी मानून चालतो 20 ते 30च्या आसपास असेल. बरोबर. जेव्हा तुम्ही 40 व्हाल ना, 40, तेव्हा तुमच्या मनाला ना हा रिग्रेट नाही आला पाहिजे. आता काय रिग्रेट येतो माहितीये 40व्या वयात? काश मी तो बिझनेस चालू केला असता, काश मी त्या माणसाबरोबर बिझनेस चालू केला असता, किंवा काश मी तिला प्रपोज केला असता. कुठलंच रिग्रेट ठेवू नका आयुष्यामध्ये. काहीच बरोबर. रिग्रेट ठेवायचं नाही. तुम्हाला असं वाटलं ना हे करायचंय, हे करायचंय, खलास. मागे वळून बघितलं की स्वतःबद्दल प्राऊड फील झालं पाहिजे. खलास, अगदी एवढंच आहे. बरोबर. प्रपोज केल्यावर बोलूया, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आता माझी अरेंज झाली आहे. म्हणजे माझी अरेंज झाली म्हणजे तुम्ही माझा आता तलाकच करून टाकणार आहे. अरेंज मॅरेज अरेंज झाली आहे. तसं नाही. आय लव्ह माय वाईफ. आणि मी आज हो, आणि एक मुद्दाहून बोलला. मुद्दाम नाहीये, पण एक गोष्ट मी नक्की सांगेन याच्यामध्ये, खूप महत्वाची गोष्ट आहे की जितका आई वडिलांचा सपोर्ट तुमच्यामध्ये महत्वाचा असतो ना, तेवढा तुमचा लाईफ पार्टनरचा खूप महत्वाचा असतो. बरोबर. जर तुम्ही बिझनेस करताय आणि घरी गेल्यानंतर घरची कचकच तुमच्या डोक्यात चालू आहे, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल बिझनेसमॅन नाही बनू शकत, कधीच नाही बनू शकत. त्यामुळे लाईफ पार्टनरचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि टचवूड मला खूप चांगले लाईफ पार्टनर भेटले. खुशबू नाव आहे तिचं. मला 2 गोंडस मुली सुद्धा आहेत. असं आहे. एकदम चांगला पॉइंट. हा एक रियालिटी आहे. त्यामुळे लाईफ पार्टनर शोधताना विचार करा. आता ते तुमच्यावर अरेंज करा, लव करा. टॅलेंट और हार्डवर्क? माझ्या हिशोबाने ऍक्च्युली मला असं वाटतं की टॅलेंट महत्वाचं आहे, पण माहित नाही का मागच्या 2-3 वर्षापासून असं वाटायला लागलंय की हार्डवर्क सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे मी असे खूप युट्यूबर्स बघितलेत ज्यांच्याकडे शिकवायचे टॅलेंट नाहीये, पण ते रोज युट्यूबला लाईव्ह येत आहेत, आणि रोज येत आहेत, आणि रोज सबस्क्रायबर घेऊन जात आहेत. का तर ते रोज दिसतायत. ओके. तर त्यामुळे ह्या क्वेश्चनचं उत्तर 5 वर्षापूर्वी असतं तर मी टॅलेंट दिलं असतं, पण आता मला असं वाटतंय की कन्सिस्टन्सी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग लक्की कन्सिस्टन्सी मध्ये घेऊ आपण. हा, ह्याचं उत्तर आहे ना, आमचे एक 9चे एक सर होते, मंदार मराठे म्हणून, इंग्लिशचे. ते सांगायचे 99% हार्डवर्क, 1% लक. त्यामुळे 99% हार्डवर्क. खूप छान सांगितलं सर. तर सर भरपूर चांगले आम्हाला आन्सर्स दिलेत. व्ह्युअर्सला, स्टुडंट्सला, जो मेन आजचा पॉडकास्टचा हेतू होता आपला, की स्टुडंट्ससाठी हा पॉडकास्ट खास होता. कारण का आता याच्यानंतरला भरपूर कोणी ऍडमिशन्स असतील, वेगवेगळे स्ट्रीम्स त्यांना घ्यायचे असतील, हा पॉडकास्ट काहीतरी एक म्हणजे हेल्प होऊ शकते त्यांना ह्यासाठी. तर पॉडकास्ट एंड करतोय मी आता, पण पॉडकास्ट संपण्याआधी एक तुमच्या 2 शब्दातून आमच्या स्टुडंट्सला काहीतरी गायडन्स करा. जो स्टुडंट हा व्हिडिओ बघतोय त्या स्टुडंटला, प्रत्येक स्टुडंटला हे वाटतंय की आई वडिलांची स्वप्न मला पूर्ण करायची आहेत, आणि मला असं वाटतं स्वप्न ही बिझनेसनेच पूर्ण होणार आहेत. ओके. कारण का जॉबने मला नाही वाटत की इतके स्वप्न तुमचे पूर्ण होतील. तर फक्त कन्सिस्टंट राहा, प्रामाणिक राहा आपल्या कामाशी, आपल्या आई वडिलांशी. आणि एक गोष्ट मी मिस केली ह्या पॉडकास्टमध्ये, ती ही आहे ना की तुमचे कर्म, जे मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, कर्म तुमचे चांगले ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी मजाक वाटतील. तुम्हाला एखादा गरीब दिसला, तुम्हाला एखादा अपाईज, लोळा पांगळा कोणी दिसला, त्याला मदत करा. मला असं वाटतं की दुआ जी चीज आहे ना, दुआ, ही दुआ चीज ऍक्च्युअली वर्क करते लाईफमध्ये. लाईफमध्ये तुम्ही लोकांच्या ब्लेसिंग्स घ्या, ह्या वयात लोकांच्या ब्लेसिंग्स घ्या. कुणाला हर्ट करू नका, कुणाचं मन हर्ट करू नका, काम प्रामाणिक करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला खूप खटकते, जेव्हा तुम्ही 4 पैसे कमवाल
तेव्हा फक्त बायकोला घेऊन फिरू नका हो, किंवा एखादी मुलगी बघत असेल तर फक्त नवऱ्याला घेऊन फिरू नका. तुम्हाला ह्याच्या लायक कोणी बनवलं? तुमच्या आई वडिलांनी बनवलं. तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांबरोबर ट्रिप काढायची आहे. म्हणजे मी आज बघतो ना मार्केटमध्ये, मुलगा पैसेवाला झाला की लगेच बायकोला घेऊन दुबईला गेला, बायकोला घेऊन स्पेनला गेला. नाही, माझे आई वडील येत नाहीत रे. माझे आई वडील म्हणतात मी नाही येणार. अरे का नाही येणार? तुम्ही त्यांना फोर्स केलात का? जबरदस्ती तिकीट काढा, जबरदस्ती त्यांना घेऊन जावा, येणारच ते. म्हणजे फक्त मला ही खूप गोष्ट आजच्या, म्हणजे मला असं वाटतं ना, विद्यार्थी खूप सेल्फिश आहे. आपल्या आई वडिलांना सुद्धा विसरून जातोय तो. युथ खूप सेल्फिश, खूप सेल्फिश युथ आहे हा. म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला इतकं मोठं केलं, मला खूप आज आनंद होतो सांगताना. माझी प्रत्येक पिकनिक माझ्या आई वडिलांबरोबर असते. म्हणजे माझ्या आई वडिलांनी, आम्ही दादरला राहायचो, कधी हॉटेलमध्ये आम्ही जेवलो सुद्धा नाही. पण आज त्या आई वडिलांना जेव्हा मी दुबईला घेऊन गेलो, त्यांना जेव्हा बुर्ज खलिफा दाखवला, किंवा सौदीला घेऊन गेलो आमच्या देवस्थानी, मक्का मदिनाला, उमराला, तेव्हा ते त्यांचे जे हॅपीनेस आहे ते आपल्यासाठी बियॉन्ड द लिमिट आहे. वाईफला तर तुम्ही आयुष्यभर फिरवा, मी असं नाही म्हणत आहे की नका फिरू. त्यांना गोव्याला घेऊन गेलो, त्यांना हैदराबादमध्ये घेऊन गेलो, त्यांना मॅरियट हॉटेलला काय असतं ते दाखवलं. ज्या गोष्टी त्यांनी फक्त लांबून बघितल्या आहेत, त्यांना माहितच नाही ह्या गोष्टी. हो, एवढं मोठं हॉटेल आहे. ते फील जे आहे ना, पहिला हक्क तुमच्या पगारावर हा तुमच्या आई वडिलांचा आहे, मग तुमच्या लाईफ पार्टनरचा आहे, आणि मग तुमच्या मुलांचा आहे. जोपर्यंत आई वडील आहेत ह्या जगात तोपर्यंत, नाहीतर नंतर रडायचंच आहे. असं आहे. तर हे लक्षात ठेवा आणि आई वडिलांबरोबरच फिरा. मला खूप वाईट वाटतं, हे फक्त मला सांगायचं होतं. असं रिसेंट एक केस आहे, ऍड करायचं मला ते, की रेमंड आता खूप फेमस झालं. रेमंड जे होते ते एक्सपायर झाले, त्यांची डेथ झाली थोड्या दिवसापूर्वी. त्यांना त्यांच्या मुलांनी घराच्या बाहेर काढून टाकलं. हो, मी ऐकली ही केस. म्हणजे ती भरपूर मोठी न्यूज होती एक, कारण का त्यांनी एक करोडोंचा एम्पायर उभं केलं आणि त्यानंतर त्यांच्या मुलांना बाहेर काढून टाकलं. आणि ते रेंटवरती राहत होते. नॉर्मल एक त्यांनी पॉडकास्टमध्ये पण सांगितली ही गोष्ट आहे का, की तुमची जे काही पैसा असेल तो पूर्णपणे देऊन नका टाकू. नाही, हेच आहे फक्त, काय हार्श रियालिटी आहे. आणि ऍक्च्युअली तुम्ही सर भरपूर हिट केलीत पूर्ण पॉडकास्ट मध्ये आम्हाला. आणि ही लास्ट वाली तर खूप एकदम महत्वाची होती. रियालिटी चेक भेटणं खूप महत्वाचं आयुष्यात. रियालिटी चेक. आणि फक्त जाताना एवढंच सांगेल, आयुष्यात कधी डिमोटिवेट झालात, तोशिफ सर जर टीचर बनू शकतो, तोशिफ सर जर 50 लोकांची टीम हँडल करू शकतो, तर तुम्ही प्राईम मिनिस्टर बनू शकता. स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. खलास. खूप छान सांगितलं सर पॉडकास्ट मध्ये, एकदम छान गेला. पण काही गोष्टी सरांनी एकदम चांगल्या सांगितल्या. कन्सिस्टंट राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. लास्टला नमूद केलं की लोकांची मदत केली पाहिजे, दुआ घेतली पाहिजे. ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स बोलते ना, दुआ में याद रखना एक डायलॉग होता माझ्या. प्रत्येक तुम्ही जेव्हा होता तेव्हा दुआ में याद रखना असं मी सांगायचो. मी लास्टला सांगतोय आता की सरांचा मी पण एक स्टुडंट राहून गेलोय. आम्हाला पण सरांनी शिकवलं आहे, त्यामुळे त्यांचा हा डायलॉग तेव्हापासूनचा होता की दुआ में याद रखना. आणि एक गोष्ट मी सांगतो, ह्या जगामध्ये ना फक्त आणि फक्त 2च माणसं अशी आहेत जे तुमचं चांगलं बघतात. पहिलं आई वडील आणि दुसरा तुमचा शिक्षक. कारण का प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा विद्यार्थी मोठा व्हावा, जेणेकरून पुढच्या वेळी मी त्याचं नाव माझ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगेल. असं आहे. बाकी ह्या जगात मग भाऊ बहीण ते तुम्ही डिसाईड करा. असं नाही म्हणत की ते वाईट आहे, ते चांगलेच आहेत, पण हे 2 मेजॉरिटी कन्सर्न आहेत. खूप छान सांगितलं सर. वन ऑफ द मोस्ट लॉयल टीचर मी आतापर्यंत बघितले, आणि फुल्ली जॉली नेचरचे टीचर. म्हणजे ज्यांनी बोलू शकतो ना आपण, मी पण एक इंजिनिअरिंग केलंय, बॅकबोन आहेत ते त्या फील्डचे माझ्यासाठी तरी. खूप छान सर, खूप धन्यवाद. तुम्ही आला तिथे आमच्या पॉडकास्ट मध्ये. आशा करतो तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. जर कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये स्टुडंट असेल जो आता या फेज मध्ये आहे, तर त्याला ही व्हिडिओ नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट बघून त्यांना पण समजेल की ऍक्च्युअल मध्ये काय थिंकिंग पाहिजे, काय माइंडसेट ठेवला पाहिजे. तर सर पॉडकास्ट आवडतं, बघत राहा.